मित्रांनो, महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात आता अनेक उलथापालथ आणि पक्षांतर सुरू आहे आणि त्यातूनच एक खूपच महत्त्वाची बातमी समोर येताना दिसत आहे. चला तर वळूयात आजच्या महत्त्वपूर्ण विषयाकडे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर अमित शहा हे देशाचे नवे उपपंतप्रधान असतील. दिल्लीच्या राजकीय वर्तुळात सध्या अमित शहांच्या उपपंतप्रधान पदाची चर्चा जोर धरू लागलीय. अशाच चर्चा ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर राज्यात देखील सुरू आहेत. देवेंद्र फडणवीसांना केंद्रामध्ये जावं लागेल असं बोललं जाऊ लागलंय. फडणवीसांच्या ठिकाणी भाजप आता एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करेल अशा देखील चर्चा झडतायत. ऑपरेशन टायगरनंतर शिंदेची ताकद वाढलीय. जे खासदार भाजपमध्ये जाऊ शकत होते ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेत. खरं तर जाणीवपूर्वक फडणवीसांचे पंख चाटण्यासाठीच हा प्रयोग झाल्याचा दावा उद्धव ठाकरेंनी केलाय. अर्थात राज्यामध्ये आणि देशामध्ये मोठे राजकीय फेरबदल होतील असा ठाम दावा राजकीय विश्लेषक करायला लागलेत. पण या दाव्यांमध्ये खरंच काही तथ्य दिसतंय का? खरंच असे फेरबदल केंद्रामध्ये आणि राज्यांमध्ये होतील का? पाहूयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. तर नमस्कार, चला तर आता सुरुवात करूयात आजच्या महत्त्वपूर्ण बातमीपत्राला. तर मंडळी, अमित शहांच्या उपपंतप्रधान पदाच्या चर्चेपासून. बंगालची निवडणूक झाल्यानंतर अमित शहांचं राजकीय वजन वाढलेलं आहे. कारण बंगालमध्ये सत्ता मिळवणं हे फक्त भाजपचंच नाही तर संघाचं देखील स्वप्न होतं. गेल्या 5 ते 50 वर्षात संघाच्या कित्येक पिढ्या हे स्वप्न पाहण्यात खर्चित झालेल्या आहेत. जो बंगाल भाजपला कधीच जिंकता येणार नाही असं बोललं जात होतं, तोच बंगाल भाजपला विक्रमी मतांनी मिळाला. पण हे सगळं घडवून आणण्यात अमित शहांची भूमिका मोठी आणि महत्त्वाची होती. कदाचित एकट्या अमित शहांचीच भूमिका होती असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. भाजपला विनिंग मशीन करण्यात एक हाती अमित शहांचा वाटा राहिलेला आहे. पर्यायाने टप्प्याटप्प्याने अमित शहांचा प्रमोशन हे होताना दिसून आलेला आहे. एक सलग दीर्घकाळ लोकनियुक्त सरकारचे पंतप्रधान होण्याचा बहुमान ज्याप्रमाणे नरेंद्र मोदींच्या वाट्याला आलेला आहे, त्याचप्रमाणे अमित शहांच्या वाट्याला देखील दीर्घकाळ गृहमंत्री पदावर असण्याचा बहुमान आहे. 7 वर्षांपेक्षा अधिक काळ ते देशाचे गृहमंत्री आहेत. आता केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांना प्रमोशन देण्याची वेळ आल्यास उपपंतप्रधान पदाव्यतिरिक्त दुसरा पर्याय दिसत नाही. ज्याप्रमाणे शेवटच्या 2 वर्षात अडवाणी उपपंतप्रधान झाले आणि 2004 वाजपेयीच्या वयामुळे अडवाणींच्या पंतप्रधान पदाची चर्चा सुरू झाली, तेच प्रयोग अमित शहांच्या बाबतीत होताना दिसू शकतात. अर्थात उपपंतप्रधान होऊन मोदींनंतर कोण हा प्रश्न पक्षीय पातळीवर आणि संघाच्या पातळीवरती निकालात लावण्याचा प्रयत्न मोदी आणि शहा घेऊ शकतात. आज फक्त महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश अशी 2 राज्य आहेत जिथले मुख्यमंत्री आणि प्रदेश अध्यक्ष अमित शहांनी घडवलेले नाहीयेत. ही 2 राज्य वगळली तर जिथे जिथे भाजपचे मुख्यमंत्री आहेत ते अमित शहांनी पुढे आणलेले आहेत. भाजप अंतर्गत देखील देवेंद्र फडणवीस आणि योगी आदित्यनाथ हे पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये आहेत. फडणवीस हे संघाच्या प्लॅटफॉर्मवर बेरजेत जातात, तर योगी हे हिंदुत्ववादासोबत उत्तर भारतातल्या ठाकूर ब्राह्मण जातीचा पाठिंबा मिळवताना दिसतात. आणि अशावेळी होऊन स्पर्धेत फक्त अमित शहाच असतील हे सांगण्यासाठी अमित शहा देखील आक्रमकपणे उपपंतप्रधान होण्याचा मार्ग स्वीकारू शकतात. थोडक्यात अमित शहा उपपंतप्रधान होणारच नाहीत असं दिसत नाही. मोदींनंतर कोण हा प्रश्न निकालात काढण्यासाठी अमित शहा हे उपपंतप्रधान होण्याची हीच योग्य वेळ आहे असं देखील बोललं जातंय. आता पुढची चर्चा राज्याची, विशेषतः देवेंद्र फडणवीसांच्या केंद्रीय अर्थमंत्री पदावर विराजमान होण्याची. देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार अशा चर्चा आजवर अनेकदा झालेल्या आहेत. ही काही पहिली चर्चा नाहीये, पण दरवेळी या चर्चांना फडणवीस मूठ माती देताना दिसतात. यावेळच्या चर्चेचं कारण ठरतंय ते ऑपरेशन टायगरचं. पण याचं उत्तर आपण एकनाथ शिंदे सीएम होणार का या प्रश्नात पाहूयात. आता केंद्रामध्ये फडणवीसांची खरंच तितकी गरज आहे का हा मुद्दा महत्त्वाचा ठरतो. निसंकोचपणे फडणवीस अर्थमंत्रालयाचा भार पेलू शकतात, पण इथं अजून 2 नावं महत्त्वाची आहेत. मोदींचे प्रधान सचिव आणि रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर पदावर काम केलेले शक्तिकांत दास यांची निवड केंद्रीय अर्थमंत्री म्हणून होऊ शकते अशा चर्चा जोरदारपणे होत आहेत. याशिवाय केंद्रीय अर्थमंत्रीपद महाराष्ट्राच्याच वाटेला येईल, पण ते फडणवीसांकडे नसेल तर पियुष गोयल यांच्याकडे असेल असं देखील बोललं जाते. अमेरिकेसोबतचा टॅरिफ प्रश्न चिघळल्यानंतर पियुष गोयल हे फ्रंटवर आले होते. त्यांची कामगिरी पाहता या 2 नावांचा देखील विचार होईल.
आता दुसरा मुद्दा म्हणजे ज्याप्रमाणे शिवराज सिंह चौहान यांना केंद्रात घेत त्यांचे पंख कापण्यात आले, तसा प्रयोग फडणवीसांच्या बाबतीत होईल का, तर याची शक्यता देखील कमीच आहे. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे केंद्रात जाऊन फडणवीस अजून ताकदवान होतील, कारण त्यांच्या मागे संघाचं पाठबळ असेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमित शहा उपपंतप्रधान पदावर विराजमान झाले तर फडणवीसांना मर्यादित करण्यासाठी जे कारण राजकीय विश्लेषक देतायत तेच राहणार नाही. तरी देखील फडणवीस केंद्रात जाणारच नाहीत असं म्हणता येत नाही. त्याचं कारण गडकरींचं काय होतं यावरती असेल. गडकरींना जर राजीनामा द्यावा लागला तर मात्र महाराष्ट्रातनं केंद्रामध्ये मातब्बर नाव असावं. विशेषतः संघ, मराठी, नागपूर या कनेक्शनमधनं गडकरींना टाळल्यामुळे येणारी रिॲक्शन टाळण्यासाठी फडणवीसांना केंद्रीय मंत्रिमंडळात आणण्याचा उपाय समोर आणला जाऊ शकतो. अर्थात ही एक शक्यता वगळता फडणवीस केंद्रात जातील असं सध्या तरी म्हणता येत नाही. आता येतो आपला तिसरा प्रश्न, तो म्हणजे एकनाथ शिंदे सीएम होणार का? ऑपरेशन टायगर नंतर मोठ्या प्रमाणात या चर्चा पुन्हा चालू झाल्या. फडणवीसांनी देखील आपल्या मुलाखतीतनं नंबरचा आधार देत असं काही होणार नाही हे स्पष्ट केलंय. यापूर्वी देखील अनेकदा फडणवीसांनी 2029 पर्यंत राज्याचं नेतृत्व माझ्याच हातात असेल असं स्पष्ट सांगितलंय. खरं तर नंबर गेम पाहता भाजपचा हायकमांड दुसऱ्या पक्षाच्या नेत्याला सीएम करेल याचे दूरपर्यंत चान्सेस दिसत नाहीयेत. तरी देखील आपलं राजकीय बळ कायम ठेवण्यासाठी एकनाथ शिंदे पुन्हा सीएम होणार अशा चर्चा घडवणं शिंदे गटासाठी फायद्याचं ठरताना दिसतं. पॉलिटिकल सर्व्हाइव्ह होण्यासाठी शिंदे पुन्हा सीएम होणार या चर्चा घडवणं गरजेचं ठरतं. थोडक्यात भाजपच्या आमदारांची संख्या पाहता भाजपचाच मुख्यमंत्री राज्यात असेल हे 100% फिक्स. पण अशा वेळी एकनाथ शिंदे तुल्यबळ स्पर्धक म्हणून केंद्रीय भाजपला फडणवीसांशिवाय इतर पर्यायांचा विचार करावा असा सल्ला देऊ शकतात. आणि मग त्यातूनच भाजपचाच मुख्यमंत्री पण शिंदेच्या सोयीचा असं समीकरण लादलं जाऊ शकतं. पण ही गोष्ट देखील भाजप हायकमांड करणारच असं म्हणता येत नाही. याचं कारण म्हणजे राज्यात 3 पक्षांची युती आहे. अजितदादांच्या निधनानंतर आणि विरोधी पक्षांच्या सरेंडर होण्याच्या वृत्तीमुळे राज्यात तरी सध्या शिंदे आणि फडणवीस हेच 2 सत्ता समीकरण शिल्लक आहे. अशा वेळी फडणवीसांना दूर करणं म्हणजे एकनाथ शिंदेंना महाराष्ट्रात संपूर्ण राजकीय स्पेस देणं, ज्याचा तोटा अर्थातच पक्षीय राजकारणावर होऊ शकतो. भाजपच्या अंतर्गत जरी कुरघोडीचं राजकारण असलं तरी पक्षाचं हित ही प्रायोरिटी सगळेच नेते ठेवताना दिसतात. विशेषतः जे नेते भाजपच्या आणि संघाच्या मुशीत घडलेले आहेत ते पक्षीय हितावेळी व्यक्तिगत कुरघोडी बाजूला ठेवतात. त्यामुळेच फडणवीसांना टाळण्याची रिस्क भाजपचे वरिष्ठ कोणत्याही परिस्थितीत घेणार नाहीत. मात्र त्याच वेळी एकनाथ शिंदे यांच्या महत्वाकांक्षा संपूत याची काळजी घेत राहतील. थोडक्यात मकबूल सिनेमात म्हटलंय की शक्ति का संतुलन रखना बहुत जरूरी है, आग के लिए पानी का डर बने रहना चाहिए. तेच इथं फडणवीसांना मर्यादित करण्यासाठी शिंदेंना वरचेवर बळ देण्यातनं घडताना दिसतं. याचा अर्थच निकाल लावला जाईल असा होत नाही. थोडक्यात काय तर अमित शहा उपपंतप्रधान होतील या चर्चेत लॉजिक दिसतं, पण फडणवीस केंद्रात जातील आणि एकनाथ शिंदे पुन्हा राज्याचे सीएम होतील या चर्चा फक्त राजकीय हिशोब आणण्यासाठी घडून आणलेल्या आहेत असंच दिसतं. बाकी या सगळ्या राजकीय चर्चांबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. आणि तसेच शेवटी जाता जाता मात्र मित्रांनो, आपण एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायला पाहिजे, ती म्हणजे आपण सर्वांनीच शांतता आणि संयमीपणे आणि विचारपूर्वक वागणूक दाखवून दिली पाहिजे. कारण अनेक राजकारणी लोक त्यांच्या फायद्यासाठी जाती आणि धर्माच्या नावाखाली आपली राजकीय समीकरणे जुळवत असतात, ज्यात त्यांचा फायदा होतो मात्र सर्वसामान्य माणसाचं नुकसान हे निश्चित होतच. मात्र मित्रांनो, आपण संयमाने वागायला पाहिजे आणि बोलतानाही या गोष्टीचं भान ठेवायला पाहिजे. तसेच आपल्यामुळे कोणाचाही भावना दुखावणार नाही हेही आपण लक्षात ठेवायला पाहिजे की नाही. याबाबत तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.